नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. मित्रांनो, वास्तू बघत असताना आपल्या घरामध्ये एक असा झोन आहे, एक अशी दिशा आहे की ज्या दिशेमध्ये जर वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष तुमचे आयुष्य, तुमचे आरोग्य, तुमचं फायनान्स, तुमचे रिलेशन, तुमच्या घरातील सर्व गोष्टी या पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकणार आहे. असा हा वास्तुदोष आहे. तर तो वास्तुदोष कोणता आहे ते आपण आता बघणार आहोत. हा मी एक 16 दिशां हा एक प्लॉटचं मार्किंग केला आहे. प्लॉट म्हणा किंवा फ्लॅट म्हणा, याचं मार्किंग केलं आहे. याच्यामध्ये आपण नंतर इथं हॉल, किचन, बेडरूम अशा गोष्टी आपण ॲड करू शकतो. तर हा एक फ्लॅट आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो तो जो झोन आहे किंवा ती दिशा आहे ती शोधायची कशी मी तुम्हाला सांगतो. पहिला हा नॉर्थ आहे. हा 0 डिग्रीवरती इथं मार्क केलेला आहे. त्यानंतर इथे 90 डिग्रीवरती हा ईस्ट आहे. हा 180वरती साऊथ आहे. 270वरती वेस्ट आहे. तर 0 डिग्रीपासून 210 ते 230 डिग्रीपर्यंत हा जो कॉर्नर आला आहे, इथं मी रेड मार्क करून ठेवलेला आहे. याला म्हणतात साऊथ वेस्ट दिशा, साऊथ वेस्ट झोन. हा जो झोन आहे, या झोनमध्ये जर वास्तुदोष असेल तर याचा तुमच्या आयुष्यावरती इतका मोठा परिणाम होणार आहे की तुम्ही त्याची कधीच कल्पना करू शकत नाही. आता या दिशेमध्ये वास्तुदोष काय काय असणार आहेत ते आपण बघूया. सगळ्यात मोठा वास्तुदोष इथं आहे एकतर टॉयलेटची जी सीट असतं, टॉयलेटची जागा, ते हा इथला सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे. त्यानंतर सेप्टिक टँक जे आपण करतो ना, सेप्टिक टँक म्हणजे जे काही सिवेज असतं आपलं ते, त्यासाठी आपण एक टँक बनवतो घराच्या बाहेर. ड्रेनेज, सेप्टिक टँकमध्ये ड्रेनेजचे जे काय खड्डा असतो केलेला, तो सेप्टिक टँक. त्यानंतर अंडरग्राऊंड वॉटर टँक, बोरवेल, आणि आपण जो घरामध्ये एंट्री करताना जो मेन दरवाजा असतो ना, मेन दरवाजा, तो जर ह्या कोणत्याही साऊथ वेस्टच्या झोनमध्ये जर आला तर हे 4-5 जे वास्तुदोष आहेत हे सगळ्यात मोठे आणि मेजर वास्तुदोष आहेत. याच्यापासून हे जर वास्तुदोष तुमच्या घरात असतील तर तुम्ही त्याच्यावरची जरी ट्रीटमेंट जरी केली, ट्रीटमेंट करणं म्हणजे तुम्ही काय उपाय जरी केले तर ते तुम्हाला उपाय लागू होतील नाही होतील या गोष्टीची कोणतीही शाश्वती देणार नाही. आता हे जे वास्तुदोष आहेत हे एवढे भयंकर आपण का म्हणतो, तर कारण ही जागा राहूची आहे. राहू जो ग्रह आहे, या राहूची जागा आहे. म्हणजे हे या जागेचा स्वामी राहू आहे. या जागेचा स्वामी राहू आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही राहूचं म्हणजे नाव ऐकलं, आपण सगळ्यांनी राहूचं नाव ऐकलं असेल. सगळ्यात अशुभ ग्रह जर कोणता असेल तर त्यामध्ये तो राहू हा एक ग्रह, राहू ग्रहाचा एक समावेश आहे. इथे जर टॉयलेट, म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं, टॉयलेट, सेफ्टी टँक, अंडरग्राऊंड वॉटर टँक, बोरवेल, दरवाजा, या गोष्टी जर या ठिकाणी जर तुमच्या घरामध्ये आल्या तर तुमच्या घरामध्ये जो काही समस्यांचा फ्लो आहे तो 100 पटीने वाढणार. 100 पटीने, म्हणजे जी गोष्ट 1, 2, 3 पटीने होती ती तुमच्या घरात 100 पटीने वाढणार. एवढे बेकार रिझल्ट ह्या साऊथ वेस्टच्या वास्तुदोषामुळे आपल्याला होतात. तुम्ही विचार करा, मी 1-2 पट नाही म्हणत आहे, 1 नाही 2 नाही, 100 पटीने वाढणार. तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम असतील ना ते 100 पटीने वाढणार इथून. एवढं लक्षात ठेवा. इथे जे वास्तुदोष असतात, मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो. हे जे मी तुम्हाला वास्तुदोष सांगितले ना 4, टॉयलेट, मेन दरवाजा, बोरवेल, अंडरग्राऊंड वॉटर, ज्या घरामध्ये तुम्ही कधीही जावा, तुम्ही जर पूर्ण ग्रेडिंग केलं आणि ज्या घरामध्ये ह्या गोष्टी वास्तूमध्ये ह्या गोष्टी आढळतील त्या घरात राहणे आणि नरकामध्ये राहणे सेम. तुम्ही नरकामध्ये राहिल्यासारखं तुम्हाला फिलिंग येणार. डिप्रेशन, म्हणजे तुम्हाला सांगतो
तुमचं आरोग्य खराब होणार, तुमचं फायनान्स पूर्णपणे खराब होणार. त्यानंतर डिप्रेशन, सुसाईड झोन पण आहे. इथे वास्तुदोष कधीच वास्तुदोष नाही आला पाहिजे. तर असा हा साऊथ वेस्टचा वास्तू झोन म्हणजे साऊथ वेस्टचा हा झोन आहे, याला साऊथ वेस्ट म्हणतात. इथल्या वास्तुदोषामुळे निगेटिव्ह ऊर्जांना आमंत्रण दिलं जातं की तुम्ही या, आमच्या घरामध्ये या, असं आमंत्रण दिलं जातं या साऊथ वेस्टच्या वास्तुदोषांमुळे. तर त्याच्यामुळे आपण घर घेताना कधीही या वास्तुदोषाचा पूर्ण घर चेक करून, त्याचं ग्रेडिंग करून, प्रॉपर जे काही गोष्टी त्याच्या असतील चेक करून मगच आपण कोणतंही घर घेतलं पाहिजे किंवा वास्तू बांधली पाहिजे. तेच आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं ग्रेडिंग करून पूर्णपणे त्याचं मार्किंग जर करून पाहिजे असेल, तुमचा साऊथ वेस्ट कोणता आहे, तुमचं नॉर्थ कुठे आहे, काय आहे, हे जर तुम्हाला 100% योग्य रीतीनं पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला पूर्ण ग्रेडिंग करून देईन आणि जे काही तुम्हाला जे मार्गदर्शन लागेल वास्तूच्या अकॉर्डिंग ते पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल. धन्यवाद.